नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स एक खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. निवडणूक आयोग आणि विरोधी पक्ष यांच्यातील लढाईमध्ये आज एक मोठा ट्विस्ट आलेला आहे. हा जो ट्विस्ट आहे हा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भातला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जी महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक झालेली होती त्याच्यामध्ये मॅच फिक्सिंग झालेला आहे अशा प्रकारचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेला होता. महाराष्ट्रातील तब्बल 102 विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकसभेच्या तुलनेमध्ये इतकी मतदारसंख्या वाढली आणि ज्या ठिकाणी मतदारसंख्या वाढली त्या 102 पैकी जवळपास 92 ठिकाणी भाजपने विजय मिळवला अशा प्रकारचा दावा राहुल गांधी यांनी केलेला होता. आता यात हा जो त्यांचा आरोप होता, हे जे त्यांचं म्हणणं होतं ते म्हणणं कोणाच्या लेखावरती किंवा कोणाच्या सर्वेक्षणाच्या आधारावरती आधारित होतं, तर ते आहे CSDS लोकनीती ही जी निवडणूक सर्वे घेणारी संस्था आहे. वेगवेगळ्या प्रकारे एक्झिट पोल घेते. या संस्थेचे संचालक आहेत संजय कुमार यांनी सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारचा आरोप केलेला होता. त्यांचं म्हणणं असं होतं की लोकसभेच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तब्बल 40 लाख मतदार हे वाढलेले आहेत. हे आधीच्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यांचा दुसरा सर्वात मोठा आरोप असा होता की संध्याकाळी 5 नंतर अशा प्रकारे मतदानाच्या रांगा वाढल्या की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे शेवटच्या काही तासांमध्ये मतदान नोंदवलं गेलं. आणि याच 2 मुद्द्यांच्या आधारे राहुल गांधी यांनी विधानसभेची जी महाराष्ट्रातली निवडणूक आहे ती भाजपनं किंवा महायुतीनं फिक्स केलेली होती निवडणूक आयोगाला हाताशी धरून. आता संजय कुमार यांनीच हा सगळ्यात पहिल्यांदा दावा केलेला होता. त्यामुळं त्यांनी काहीतरी सर्वे केलेला आहे, त्यांच्याकडे काही कोणता तरी डेटा आहे, कशाच्या तरी आधारे त्यांनी माहिती गोळा केलेली आहे असं सगळ्यांना वाटत होतं. लोकनीती आणि CSDS आणि योगेंद्र यादव हे देखील समीकरण तुम्हाला माहिती असेल की योगेंद्र यादव हे या संस्थेशी संबंधित होते. तेच या संस्थेचा खरं तर चेहरा होते. मात्र जेव्हा त्यांनी थेट राजकारणामध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी या सर्वेचं किंवा CSDSशी असलेलं आपलं नातं हे समाप्त केलेलं होतं. आता संजय कुमार यांनी ही बॅटन पुढे नेलेली होती आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या निवडणुकीवरती संशय घेणारा पहिला आरोप केलेला होता. आता हे आत्तापर्यंत सगळं घटनाक्रम तुम्हाला सांगितलेलं आहे. या आरोपांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील तसंच तात्काळ उत्तर दिलेलं होतं. त्यांनी देखील असे काही मतदारसंघ दाखवून दिलेले होते की ज्या ठिकाणी लोकसभेच्या तुलनेमध्ये विधानसभेमध्ये मतदार एकदम वाढलेले आहेत, पण त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा देखील उमेदवार विजयी झालेला आहे. राहुल गांधी यांनी तर खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्याच मतदारसंघाचा हवाला देत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघाचं उदाहरण देत भाजपनं कशा प्रकारे मॅच फिक्सिंग केलेलं आहे असं म्हटलेलं होतं. आता याच्यामध्ये ट्विस्ट काय आलेला आहे, तर हा जो ट्विस्ट आलेला आहे, जे संजय कुमार लोकनीतीचे सहसंचालक आहेत त्यांनी आपलं डेटा रीडिंग महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भातली जी काही आपण माहिती गोळा केलेली होती, जे काही आपल्याकडे आकडेवारी आलेली होती, त्या आकडेवारीचं विश्लेषण आमच्या डेटा टीमकडनं हे चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे. त्यामुळं याबाबत मी जाहीरपणे माफी मागतो. त्याने ॲपॉलॉजी असा शब्द वापरलेला आहे, जाहीरपणे माफी मागतो. त्याने दुसरं असं पण म्हटलेलं आहे की याबाबत कोणतीही गैरसमजूत किंवा चुकीची माहिती पसरवण्याचा माझा हेतू नव्हता असं देखील स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. आणि असं सांगत संजय कुमार यांनी आपलं जे आधीचं ट्विट होतं की ज्याच्यामध्ये त्यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये तब्बल 40 लाखांनी मतदार वाढलेले आहेत, हे ॲबनॉर्मल मतदार वाढ आहे, त्यामुळं ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ही संशयाच्या भोवऱ्यात आहे अशा प्रकारचं जे ट्विट केलेलं होतं ते ट्विट देखील डिलीट करत असल्याचं संजय कुमार यांनी जाहीर केलेलं आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, नुकतंच CSDS आणि लोकनीतीनं एक सर्वेक्षण देखील केलेलं होतं. बिहारमध्ये ज्या पद्धतीनं मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण चालू आहे, सखोल इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, त्याला आपण SIR म्हणतो, तर या SIR बाबत देखील अनेक गफलती असल्याचं CSDSनं म्हटलेलं होतं. एवढंच नाही तर या निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेबद्दल त्यांनी सर्वेक्षण केलेलं होतं. अगदी 3-4 दिवसापूर्वी सर्वेक्षण केलेलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं, निवडणूक आयोगाची विश्वासार्हता
कमी झाल्याच्या असं जे लोकांना वाटतं आहे त्याच्यामध्ये तब्बल 20% वाढ झाल्याचं निरीक्षण हे CHDSनं नोंदवलेलं होतं. आता या सगळ्या प्रकारामुळे काय झालेलं आहे की ज्याच्या आधारावरती राहुल गांधी किंवा त्यांची टीम ही विसंबून होती तो आधारच आता निखळलेला आहे. संजय कुमार यांनी 40 लाख मतदार वाढले होते असं म्हटलेलं होतं. राहुल गांधी यांनी हा आकडा वाढवत हा 72 लाखांपर्यंत नेलेला होता. आणि त्यामुळं सगळ्यांना असं वाटत होतं की काहीतरी राहुल गांधी यांच्याकडे मोठी माहिती आहे, राहुल गांधी यांनी मोठा डेटा ॲनालिसिस केलेला आहे. प्रत्यक्षात हे जे सगळं ॲनालिसिस होतं हे CHDS लोकनीतीचं होतं. आता संजय कुमार यांनाच याबाबत उपरती झाल्यामुळे त्यांनी हे आपलं ट्विट डिलीट केलेलं आहे. हे जे CHDSचं म्हणणं होतं की अखेरच्या तासामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना देखील जी रविवारी प्रेस कॉन्फरन्स झालेली होती त्याच्यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यांना असं विचारण्यात आलेलं होतं की जे शेवटच्या तासामध्ये मतदान झालेलं आहे ते मतदान ॲबनॉर्मल आहे का. तर त्याचं उत्तर त्यांनी असं दिलेलं होतं, साधारणपणे प्रत्येक तासाला 10% एवढं एकूण मतदारसंख्येच्या मतदान होतं. पण महाराष्ट्रातली आकडेवारी अशी आहे की शेवटच्या तासामध्ये 10% देखील मतदान हे कमी झालेलं आहे. असा खुलासाच ज्ञानेश कुमार यांनी आपल्या परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केलेला होता. त्यानंतर संजय कुमार यांचं हे ट्विट आलेलं आहे तब्बल 48 तासानंतर. नंतर त्यांना असं काहीतरी जाणवलेलं आहे की याच्या आपल्या डेटा रिडिंगमध्ये डेटा ॲनालिसिसमध्ये आपल्या टीमकडनं काहीतरी मोठी गफलत झालेली आहे. पण यामुळं झालेलं असं आहे की एकूणच निवडणूक आयोगाच्याच विश्वासावरती प्रश्न यामुळे उपस्थित झालेला होता आणि सातत्यानं वारंवार निवडणूक आयोगाला याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागत होतं, खुलासे करावे लागत होते. आता याचा सगळा आधी म्हटलं त्या पद्धतीनं आधार निघून गेलेला आहे. आता याच्यामध्ये फक्त 2-3 मुद्दे असे राहिलेले आहेत की जे व्हिडिओ फुटेज मतदानाच्या वेळी घेतलं गेलेलं होतं ते CCTV फुटेज विरोधी पक्षांना हवं होतं. खरं तर हा फार काही असा मोठा मुद्दा नाही आहे निवडणूक आयोगाच्यासाठी आणि विरोधी पक्षांसाठी देखील, कारण इतक्या प्रचंड प्रत्येक मतदारसंघातलं प्रत्येक मतदान बूथवरचं व्हिडिओ फुटेज मिळून त्या पद्धतीनं नक्की विरोधी पक्ष तरी काय साध्य करणार हा देखील मोठा प्रश्न आहे. आणि हे व्हिडिओ फुटेज न देऊन निवडणूक आयोग तरी काय साध्य करणार हा प्रश्नच आहे. निवडणूक आयोगाने याबाबत प्रायव्हसीचा भंग होत असल्याचं बोललेलं होतं. खरं प्रायव्हसीच्या हा जो त्यांचा तो बचाव आहे तो तकलादो आहे. त्यामुळं उलट ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग अधिक माहिती लोकांना देईल त्या पद्धतीनं त्याबद्दलच्या शंका ह्या तेवढ्याच तीव्रतेनं तेवढ्याच वेगानं कमी होतील. आता जवळपास महाराष्ट्रामध्ये 10 लाख बूथ होते. त्या 10 लाख बूथवरचं जर व्हिडिओ फुटेज विरोधी पक्षांना जरी मिळालं त्याचं ॲनालिसिस करायला देखील विरोधी पक्षांना मोठा असा वेळ लागेल. पण आयोग काहीतरी माहिती दडवत आहे याचा आरोप करायची संधी या निमित्तानं विरोधी पक्षांना मिळत आहे. त्यामुळे हे व्हिडिओ फुटेज तातडीनं उपलब्ध करून देणं. महाराष्ट्रातली जी आपल्याला माहिती मिळत आहे महाराष्ट्रातल्या 50% मतदान केंद्रावरती हे व्हिडिओ फुटेज घेण्यात आलेलं होतं. हे व्हिडिओ फुटेज घेण्याचं कारण असं होतं की जर एखाद्या मतदार केंद्रावरती काही गोंधळ झालेला आहे, गडबड झालेली आहे, त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे तर त्या व्हिडिओ फुटेजचं थेट जे प्रक्षेपण होत होतं ते जिल्हा निवडणूक अधिकारी असतील किंवा त्या मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी असतील त्यांच्या कंट्रोल रूममध्ये होत होतं किंवा सेंट्रल रूम त्यांनी जो उभारलेला होता तात्पुरता त्या सेंट्रल रूममध्ये होत होतं. त्यामुळं हे जे व्हिडिओ फुटेज आहे त्याचा देखील मुद्दा खरं तातडीनं निकालात काढायला हवा. आणखीन एक मुद्दा महाराष्ट्राच्या संदर्भात महत्त्वाचा असा आहे की परळीमधले काही व्हिडिओ फुटेजेस ते निवडणूक निकालानंतर आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला मिळालेले होते. त्या फुटेजबद्दल देखील खरं तर निवडणूक आयोगाने तेव्हा जर गंभीरतेने दखल घेतली असती तर या निवडणूक आयोगावरचा देखील विश्वास जो आहे तो अधिक वाढला असता. पण सोशल मीडियामध्ये अशा प्रकारचे व्हिडिओ फुटेज मिळून देखील निवडणूक आयोग किंवा ती बीडमधली निवडणूक यंत्रणा शांत राहिली, गप्प राहिली. त्यामुळे देखील फार मोठं काहीतरी बीडमध्ये घडलेलं आहे किंवा तशाच प्रकारे प्रत्येक मतदान केंद्रावरती त्या पद्धतीचं वोट चोरी किंवा मतदान केंद्र ताब्यात घेण्यात आलेलं आहे अशा प्रकारचा समज त्यामुळे पसरला गेला. आणि खरोखरीच या संजय कुमार यांच्या ट्विटनंतर किंवा त्यांच्या माफीनंतर याबाबतच्या वादावरती
पडदा पडायला काही हरकत नाही असं मला वाटतं आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, CHDS असेल किंवा लोकनीती या ज्या सगळ्या संस्था आहेत या बऱ्यापैकी लेफ्टिस्ट अशा समजल्या जातात आणि त्यांचा कोणता तरी अजेंडा आहे, त्यांचा कोणता तरी डाव आहे या निवडणूक आयोगाच्या विश्वासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणं, निवडणुकांवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित करणं आणि त्यातून देशामध्ये गोंधळ माजवणं, अशा प्रकारचा आरोप करण्याची संधी आता उजव्या गटांना किंवा भाजपच्या पाठीराख्यांना मिळालेली आहे. खरं तर इतका मोठा प्रश्न असताना, इतकं मोठा डेटा तुमच्याकडे होत असताना त्याचं डेटा ॲनालिसिस व्यवस्थित न करणं ही देखील एक मोठी चूक आहे. जर याचं डेटा ॲनालिसिस त्यांनी व्यवस्थित केलं असतं तर पुढचा सगळा गोंधळ हा निस्तरला गेला असता. पण याच्यामागे आता संजय कुमार यांना ही उपरती का झाली हा पण आता एक पुढच्या काळामध्ये मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण त्यांनी निवडणूक आयोगाच्या प्रत्येक निर्णयावरतीच गेल्या काही दिवसांपासून शंका घ्यायला सुरुवात केलेली होती. आता त्यांनी हे जे ट्विट केलेलं आहे किंवा ही जी माफी मागितलेली आहे याचं कारण काय आहे, त्यांना नक्की डेटामधनं काय समजलेलं होतं आणि प्रत्यक्षात त्यांनी काय सांगितलेलं आहे याची देखील माहिती त्यांनी आता पारदर्शकपणे द्यायला हवी. म्हणजे त्याबाबत देखील दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ शकेल. म्हणजे असा कोणता डेटा होता की ज्याच्या आधारे तुम्ही चुकीचे निष्कर्ष काढले, मग आता खरा डेटा काय आहे, त्यातली खरी माहिती काय आहे ती देखील तितकीच त्यांनी लोकांपुढे सक्षमपणे मांडायला हवी. अन्यथा नुसतं ट्विट डिलीट करून किंवा माफी मागून हा प्रश्न सुटणार नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल हा आमचं डेटा ॲनालिसिस चुकीचं झालेलं आहे तर ते का चुकीचं झालेलं आहे याचं देखील विश्लेषण CHDSनं लोकांपुढे आणलं पाहिजे. नंतर त्याचा दुसरा असा अर्थ घेतला जाईल किंवा जो अर्थ घेतला जाऊ शकतो जे काँग्रेस किंवा विरोधी पक्ष ते घेऊ शकतात. त्यांना असं वाटू शकेल की संजय कुमारांवरती सत्ताधारी पक्षांनी काही दबाव आणलेला होता का, त्यांना काहीतरी त्यांच्यावर काही दडपशाही होती का, असा देखील संशय निर्माण होऊ शकतो. खरं तर तुम्हाला जर तुमची विश्वासार्हता वाढवायची असेल तर तुम्ही जाहीरपणे पुढे यायला पाहिजे की तुमचं आधीचं ॲनालिसिस काय होतं आणि आता अशी कोणती आकडेवारी तुम्हाला मिळालेली आहे की तुम्हाला आधीचं ॲनालिसिस चुकीचं वाटत आहे. त्यामुळं याबाबतच्या सगळ्या शंकांना उत्तरं देण्याची जबाबदारी आता संजय कुमार यांची आहे. त्यामुळं विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष हे जे एकमेकांना भेटत आहेत अशा संस्थांच्या डेटाचा आधार घेऊन ते देखील थांबेल आणि आपली निवडणूक यंत्रणा कशा पद्धतीने काम करते याचा देखील संदेश लोकांमध्ये जाईल. त्यामुळे संजय कुमार तुम्ही फक्त माफी मागून रिकामे राहू नका, मोकळे होऊ नका. तर तुम्हाला कोणता डेटा सुधारित आणि योग्य वाटतो आहे ती लोकांपुढे जरूर मांडा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.